शिवरायांना राज्याभिषेक का करावासा वाटला? कारण असे पण ते राजे होतेच ना. धर्मपंडित आडवे असतील तेव्हाचे. थांब ना. असे अनेक कारण आहेत, पण त्याच्यातली काही महत्त्वाची सुद्धा आहेत की बघ, 1640-45च्या दरम्यान शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याला सुरुवात केली. 1645 ते 1674 पर्यंत हिंदवी स्वराज्य अनेक संकटांना तोंड देत स्वतःचं अस्तित्व टिकून होतं. आता या हिंदवी राजसंस्थेला सांस्कृतिक, राजकीय आणि नैतिक किंवा सामाजिक असा श्रेष्ठ दर्जा व स्थैर्य द्यायचं होतं, जे राज्याभिषेकानेच साध्य झालं असतं. अच्छा. दुसरा उद्देश असा की त्यावेळी अनेक छोटे मोठे जहागीरदार होते आणि यामुळेच राज्य कारभारात सुसूत्रता येत नव्हती. एक छत्री अंमल नसल्याने गडबड व्हायची. आता राज्याभिषेकाने या सर्वांवरती अंमल आला. बरोबर. तिसरं जे महत्वाचं वाटतं ते म्हणजे न्यायदानाचा अधिकार. न्यायदान म्हणजे बघ, स्वराज्यात जर दोन माणसांमध्ये एक वाद निर्माण झाला तर शिवराय त्यावरती न्याय देत, पण तो वाद जर दोन ब्राह्मणांमध्ये असला ना तर शिवरायांना मर्यादा होत्या. आला का नाही मेन मुद्द्यावर? मग दोन ब्राह्मणांमधला वाद मिटायचा कसा? हा वाद मिटवायला लय ताप असायचा. ब्रह्मरुंदात जमवून किंवा काशिस्थ ब्राह्मणाकडून हा वाद सोडवावा लागायचा. पंडितरावांच्या नावाने एक आज्ञा काढली जायची आणि समजा त्या पंडितरावांनी सर्व जो काही न्याय निवाडा आहे तो जर प्रामाणिकपणे केला आणि न्याय दिला तर काही ब्राह्मणांचा पोटसूल व्हायचा. मग ते पंडितरावांचा द्वेष करायचे. यामुळे सामाजिक तणाव निर्माण होऊन संपूर्ण राज्यात लयाला जाण्याची भीती असायची. त्यामुळे न्याय निवाड्याचा सर्वस्वी अधिकार हा राजाच्या हाती घेऊन दोषींना कडक शासन करता यावं यासाठी आणि स्वराज्यात न्यायाचे समानत्व प्रस्थापित व्हावं म्हणून राज्याभिषेक गरजेचा होता. अच्छा, ही कारणं होती काय? असं स्वराज्य उभं केलं भाई महाराजांनी. अजून एक कारण आहे, ते पण लय महत्वाचं आहे. कोणतं? तेव्हाच्या इस्लामिक सत्तेच्या नजरेत महाराज फक्त एक छोटे जहागीरदार होते. शिवरायांना राज्याभिषेकाने दाखवून द्यायचं होतं की प्रस्थापित मुसलमान राजवटीविरुद्ध बंडखोरी करण्याची पायरी ओलांडून मराठी राज्याची स्थापना झाली. आता हिंदूंचे राज्य निर्माण झाले आहे. हा शिवाजी राजा आता अभिषिक्त छत्रपती झाला आहे. इथून पुढे हिंदूंवरती अन्याय अत्याचार सहन होणार नाही आणि तसं झालंच तर जुलूम करणाऱ्या शासन करण्यासाठी हिंदुस्थानात हिंदूंची सत्ता प्रस्थापित झाली.